शिवालीच्या बाबांना पुन्हा एकदा करायचं आहे लग्न. याचा अर्थातच ताप होणार आहे आपल्या जावई बापूंना. शिवाली हे खरं आहे असं म्हणत पुन्हा एकदा धुडघूस घालायला सज्ज झालेले आहेत हास्य महारथी समीर चौगुले, खडकपाड्याचा विकी कौशल निमिष कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. दिवस ना सगळा फुकट जातो शिवाली आपल्याला. कशाला बोलवलं आता यांनी तेच माहित नाही आपल्याला. हे बघा आता आज बेलच वाजत नाही यांची. हा ठीक आहे ना, बटन बंद राहिलं असेल बाबांकडून आतून, एवढं काय त्याच्यात. स्वतःच्या तोंडातच बसवून घेतले ना बटन, मग ते वाजवायला असंच वाजवतात ते बटन. अरे ठीक आहे ना बाबा, लाईट गेली असेल मग आपण काय करायचं आता. काय लॉजिक शोधतेस ना तू. थांब फोन लावते त्यांना. हे नको ना बाई ते करूस. हे बाई ते सरळ सरळ बसलेले दिसत आहेत. डायरेक्ट बोलव आणि सांग ना त्यांना. कुठे. अगे हे काय परत ते येणार, ते इथे बंद दाराचं लॉजिक वगैरे देणार, मग ते किल्ल्याचं दार बनवणार, असं काहीतरी उघडणार ते दार. कशाला पाहिजे ते. बोला सरळ सांग आणि कर. निशिम तुला किती वेळा सांगितलंय काय? बाबांचं घर आहे, बाबांचं दार आहे, त्यांचे नियम आहेत. मला वाद नकोय आता. आपण नको ना जाऊया ना, आपण घरी जातो यार. मी जातो. फाटली विजार फाटली शिवली पाहिजे. काही काय बोलले हे मुद्दाम करतात ना. हा चल घरी चल. ऐक, ए बाबा आले. बाबा आले. वाजवतोय. हा. उघडा. वर्किंग बघ म्हाताऱ्याचं वर्किंग बघ. दार दार. अरे शिवा बाळा आली ग माझी बाळा. काय म्हणताय सुषमा. या. कोण सुषमा. हे तुम्ही निशिम, निशिम. नाही नाही हे निशिम. निश आहे मी. येस 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 नमस्कार. या 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 स्वागत आहे. या 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 या. काय म्हणताय जोगेंद्र बापू. जावई बाप. जावई जावई बापू अचानक कसे काय आलात. तुम्ही फोन केलात ना मला. अरे हो शिवाली मीच फोन केला. हो बाबा. हो शिवाली माझं जरा काम आहे तुमच्या बरोबर. बोला ना. ऍक्च्युली कसं सांगू कळत नव्हतं. शेवटी मन घट्ट करून तुम्हाला फोन केला मी. काय झालं बाबा. ये बेटा इकडे. काय झालं मला सांगा. ए बाई चलो. नाही नाही, नाही उधर ही बैठो. नाही, अच्छा. नाही नाही बाळा एका वेगळ्या स्थित्यंतरातून मी सध्या जात आहे. बाबा काय झालंय नक्की. म्हणजे मी कसं सांगू मला कळत नाहीये. शेवटी तू हक्काची पडतेस म्हणून तुला बोलवलं बाळा. बाबा प्लीज बोला ना, काय झालं बाबा. आज संध्याकाळी मी स्थळ बघायला जातोय. नक्की जा, खूप कमाल चित्रपट आहे बाबा. मग फटकन खाशील तू बघ. चित्रपट नाही बाळा, स्थळ म्हणजे आज माझ्या बघण्याचा कार्यक्रम आहे. मी एका मुलीकडे जाणार आहे संध्याकाळी. एक मिनिट बाबा. काय बोलतोय. बाबा एक मिनिट. होय. तुम्ही लग्न करताय. हाय. बाबा खरंच तुम्ही लग्न करताय. बाबा लग्न करताय. बाबा लग्न करताय. माझे बाबा लग्न करताय. लॉजिकलेस घर आहे यार हे. भौतिक शास्त्रात बसतं की नाही रे हे. कितव्या मजल्यावर घर आहे तुमचं. 4th फ्लोअर. मग कशी ती खिडकीतून जाऊन अशी बाहेरून येईल मला सांगा. ऍक्च्युली दार 4th फ्लोअरला आहे, हे ग्राउंड फ्लोअरलाच आहे. असं आहे घर. चालतो आपण. काय बोल. माझे बाबा लग्न करतायत निशी. हो हो बाळा. शांत हो. साहजिक. लग्न अगं नका मला नाही नाचायचं. थांब जरा थांब. एक्साइटमेंट थांबव जरा. नको थांब. किती खुश. थांब जरा हळू. त्यांना विचार आधी की या वयात का लग्न करावं. तुम्ही लग्न करताय का. होय होय. का करताय बाबा या वयात लग्न. म्हणजे अहो भिगे ओटते रे गाणं रेडिओवर ऐकलं तरी श्वास लागतो तुम्हाला. अगं खरंच सांगतोय. या वयात लग्न करायची गरज आहे का मला सांग. हा? काय बोलतोयस तू. बाबा याच्यापेक्षा डॉक्टरकडे जा आणि एखादी गोळी वाढवून घ्या. ती गरज आहे सध्याची तुमची. निशी बस झालं. कसं बोलतोयस त्यांना तू आता. बस बस बेटा बस. बा जेवत गेले बापू. बाबा काय जावई बापू आहे मी. जेवत जेवत 1 वाजला म्हणून जेवायची आठवण आली मला. बा जेवत गेले हो. असं काय. मला जमत नसेल तर बोलू नका. जावई बापू अहो, म्हणा. ऐका जावई तेच माझा गोंधळ झाला. मग किती ऐका चिडतोस? जरा. जाऊ बापू प्लीज बसा तुम्ही. बसा बसा. हो सॉरी. ऐकून घे ना आधी त्यांचं. बाबा बाळा इथे ये बाळा. बाळा सध्या मी तुला मगाशी सांगितलं वेगळ्या स्थित्यंतरातून जातोय बाळा मी. सध्या वेगळंच काही अनुभवतोय. काय झालंय बाबा. पटकन बोला बाबा. थांब ना बाबा, मला प्लीज सांगा.
काय झालंय बाबा? मी कोणाशी शेअर करू? तू माझी हक्काची मुलगी असं म्हणून तुझ्याबरोबर शेअर करू. तुम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा समोरचं गार्डन आहे ना, हो बाबा. तिथे गेले 6 महिन्यापासून माझ्या वयाच्या काही टवाळ बायका आहेत. त्यांची नजर पोचते मला. त्यांची नजर पोचते ग मला. बाबा ठीक आहे. मी खाली गेलो ना शूज बीज घालून की मी देखणा दिसतो. ते तिथून कॉमेंट करतात, ए चिकने, ए व्हर्जिन, किधर जा रहा है, ए विकी. माझ्याच्याने नाही होत ग. बाबा मी किती लपवणार चेहरा सांग ना ग बाळा. मला माहित- मला कळत- तू क्षण आठवला ना की माझ्या अंगावर शहाळे येतात. आणि मग कपाळात काय ताडगोळे येतात का? निशिम! हा? निशिम! अगं काय बोलतायत ते? तू कसं बोलतो? अंगावर शहाळे? हे बघ म्हणजे इथे एक असं येतात शहाळे. ए, कॉमेडी का धुरंधर. ए! निघणार मग धुरंधर. सॉरी. एक मिनिट. शहारे येतात असा शब्द आहे हे मी अरे, सांगतोय. अगं ठीक आहे ना बाबा, चुकले माझे बाबा. एवढं काय आहे? म्हातारा आहे ए, ते. बाबा. म्हातारा माणूस आहात ना तुम्ही बाबा. यार तू गप्प बाबा बोल. काय हा, जुवारी बापूंना कधीच कळणार जावई नाही. बापू, ओ बाबा, जावई मी बापूंना पाया कधीच कळणार नाही. बाबा काय झालं? एकट्या देखणे आपण भोळ्या पुरुषाचं काय आयुष्य असतं त्यांना नाही कळणार हो. कोण आहे हे? मी स्वतः सध्या या जगात कलियुगात अबला नारीनं फिरणं कसं कठीण आहे तसं बबला पुरुषांनी सुद्धा फिरणं कठीण आहे हो. तुझा बाप असेल बबला पुरुष. निशिम! अगं बबला पुरुष असं कुठे असतं का? काय वाटेल ते बोलता का हो बाबा? मला फक्त समाजाला एवढंच सांगायचंय. मला लग्न करायचं आणि सांगायचं की बाबा आय एम नॉट अवेलेबल. आय एम एंगेज्ड बाबा. माझी पाठ सोडा एवढंच सांगायचंय. आणि जी वरची बाई आहे ना, वरची बाई राहते बघ, तिला पण दाखवून द्यायचं की या वयात सुद्धा माझं मार्केट काय आहे ते. कोण आहे वरची बाई? मला नाव नाही घ्यायचं. वनमाला समीरी चौगुले. लगेच घेतलं. हो. तिची आई माझी बायको 12 वर्षांपूर्वी माझ्याशी भांडली आणि वर गेली ना घर सोडून. माझ्या बरोबर भांडली, आठवतंय ना तुला? हो बाबा. दुधावरची साय कोणी खायची ह्याच्यावरून भांडली माझ्याशी. का? फक्त तिलाच पाहिजे. दर 4 दिवसांनी तीच खाणार साय, मी नाही खायची साय. हळू ए वनमाले, कळलं का गे? 2 दिवस थांब. नाही माझ्या लग्नाची वरात तुझ्या बिल्डिंगच्या खाली आणली ना, नाव नाही सांगणार. ए चिरकूट टाकल्या कान फाट्या, इथून मारेन ना अशी 32च्या 32 दात घशात घालेन. ए, ए. दरवाजा बंद कर. बाबा केला. अरे काय जाम टेरर आहे ही, जाम टेरर आहे. आईला बसा बोंबलत. आ? नाही बसा बोंबलत विवाह मंडळाच्या रेफरन्सने मी ऑलरेडी एक स्थळ मी जाणार आहे तिकडे. संध्याकाळी मला आलेलं आहे. काय बोलताय बस बाप? एकदा माझं लग्न होऊ दे, दाखवतो काय चीज आहे. बाबा थांबा जरा. मला कळतंय का तुम्ही काय बोलताय? या वयात लग्न काय करणार आहात तुम्ही? लग्न करून पुढे काय करणार आहात? काय करणार माझी? आमच्या सोसायटीत 3 पायाची शर्यत आहे आता काही दिवसांनी. माझ्या बरोबर एकही पार्टनर तयार होत नाहीये. मग ती की हक्काचा लग्न झाल्यावर हक्काचा पार्टनर येईल. मग आम्ही दोघे ए 2 असं करत हे हक्काचा पार्टनर येईल. मग आम्ही दोघे करत असं करत आम्ही मी जिंकू शकतो ना. या फुकरट कारणासाठी लग्न करायचंय तुम्हाला? आणि मग ठीक याच्यासाठी लग्न करायचंय? हे कॉमेडी का धरून? मी निघालो म्हणून समजा. नाही, एक मिनिट निशिम, काय? एक मिनिट बाबा. तुम्ही लग्न करा, मी तुमच्या सोबत आहे. पण बाळा मला जमेल का ग सगळं? बाबा का नाही जमणार? माझं ना मन अगदी घाबरू घाबरं. घाबरू झालंय ना. समजू शकते बाबा. मी एकदम खरवस झालोय ग. नर्वस असा शब्द आहे. पानावर कापून वाटणार आहे तुला थेरड्यात खरं. निशिम! काय बोललास आता? पानावर कापून वाटणार बोललास माझ्या बाबांना? थेरड्यावर रिॲक्ट हो ना. पानावर कापून ह्याच्यावर कुठे रिॲक्ट होतेस तू बाळा? पण बाळा मला जमेल ना ग सगळं? बाबा का नाही मला जमणार खूप असं तुम्हाला? कारण बऱ्याच वर्षानंतर मी हा कार्यक्रम करतोय ना. मला नाही जमलं तर बाबा हे बघा, मला अजिबात काय टेन्शन विचारायचं? घ्यायचं हो, नाही. मी तुमची रिहर्सल घेते. बेटा तू माझी रिहर्सल घेणार? आपण तालीम करूया. हो सगळं होईल ना व्यवस्थित. पण माझ्याच्याने काही होणार नाही. बट तुम्हाला मदत करावी लागेल. बाबा मी आहे ना. हो बाळा. मी आहे ना. I'm so मी proud of you. सांगेल तसं करा बाबा. हो, चालेल. आपण एक काम करूया. चला लेट्स गो गाईज, लेट्स गो. आपण एक काम करूयात बाबा. तुम्ही आहे ना मुलीला बघायला आमच्या घरी आलात असं करूया. अच्छा म्हणजे हे घर माझं नाहीये. हा, नाहीये. मी मुलगा म्हणून इकडे आलेलो हा, हा, आहे. हा, गुड चालेल. गुड बेटा, व्हेरी गुड. आणि मी काय करते माहितीये? मी मुलीची आई करते बाबा. हो. आणि निशिम तू मुलगी कर. कोणाची? माझी मुलगी ज्यांना हे बघायला येणार आहेत ते. वेड बीड लागलं का?
हा सगळा बालिशपणा करायला मी अजिबात इथे आलेलो नाहीये. तुमच्या या बालिशपणात मी सामीलच होणार नाहीये. काय बोललास? तुमच्या या बालिशपणात मी सामील होणार नाहीये. आणि मग कल्याणला जे ऍक्टिंगचे वर्कशॉप घेतो त्याचं ए! काय रे? या लहान मुलांना घेऊन जे वर्कशॉप घेतो ना मी, त्याच्यात सुद्धा तुझ्या बापा एवढा बालिशपणा करत नाही मी. एक दर्जा सांभाळलेला असतो. ओके एडिट ओके नो प्रॉब्लेम. तू मुलगी कर. तुला बाबांचं लग्न झालेलं बघायचं नाहीये का? मला नाही बघायचंय. नको ना. ऐक शिवाली, जबरदस्ती करू नकोस. माझं आयुष्य मी बघेन का. हा, काय बघू. करतो बाबा असं नको ना. कर ना रे तू निशी. ते इमोशनल ब्लॅकमेल करतात. मी करणार नाही मुलगी निशी, वगैरे. please, please. मी करणार नाही. Please, त्यांचं लग्न होऊ दे. तुला कळतंय का त्या माणसाचं लग्न होऊच नाही शकत. का? जी बाई जिच्याशी आता बोलत होते ना, जी सोडून गेली आहे तुझी आई, तिच्याशी घटस्फोट झालाय का ऑफिशियली? मग असंच कसं लग्न करू शकतात ते दुसरं? हा ठीक आहे ना बाबा, नाही झालाय घशास्फोट. आ? घटस्फोट नाही झालाय तो. ते दोघं राहतील ना लिव्हिंग मध्ये. एवढं काय आहे त्याच्यात? काय बोलते ना यार. जाऊ दे, त्रास होणार असेल तर जाऊ दे. अरे यार नाही बाबा, तुम्ही नका ना उदास हो प्लीज ना. अगं मी का मुलगी करायची? पण मी नाही करणार मुलगी. बाबू, please मी ना. नाही करणार बाबू, मुलगी. मी नाही बाबू. करणार. मी नाही. तुला सो आहे ए, माझी. तू मी दिली तुला सो. अरे यार तू नको ना हे करू. तू शपथ नको ना देऊ शिवाली. दिलीये. तुला माहितीये मी तुझी शपथ नाही मोडू शकत. आता मला करावं लागणार आहे सगळं. एवढ्या थुकरट गोष्टीवर स्वतःचं कॅरेक्टर उभं केले, लाज वाटली पाहिजे. झालं तुला. मी निघतो. नाही ओके. नाही निशी. तुला सो दिलीये, तुला करावी लागणार मुलगी. करतो चल. बाबा रेडी आहे निशी. ठीक आहे. ग मला टेन्शनच आलं. होईल ना सगळे बाबा व्यवस्थित? एकदम व्यवस्थित. बाबा एक काम करूया आता. ही मुलगी आहे ना, हो. तर तुम्ही मुलगा, तुम्ही सोफ्यावर बसलायत, बसा. मी ऑलरेडी बसलेले. अजून दुसरं सॉरी बाबा sorry. तुम्ही बसा सोफ्यावर. आणि तू आतून ये, मी बोलवते तुला आणि मी आई परफॉर्म करते. हो बेटा. हा हे घे. बेटा होईल ना सगळे व्यवस्थित? बाबा होणार. हे घे घाल. हा रेडी. अरे असं कुठे, पागल आहेस का? मुलगी आहेस ना, जरा व्यवस्थित. रेडी आहे निशिम? हा. रेडी बाबा? हो. नमस्कार नमस्कार. बाबा आहे की आई आहे? आई करणार होतीस ना? हा आईच. आई आहे तुझी? वा गुड बेटा, वेगळीच आई उभी केलीस. थँक्यू बाबा. आई म्हटल्यावर जे डोळ्यासमोर होतं ते नव्हतंच, वेगळंच होतं काहीतरी. Thank you. वा छान बेटा, ऑल द बेस्ट. छान छान. थँक्यू बाबा. नमस्कार नमस्कार. पाहुणे तुम्ही आलात, बरं वाटलं. वा 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 वा. ए निशिमा, बघ गं बाई कोण आलंय तुला बघायला. ये ये ये. उभी. कुठे येऊन बसली? ए कट कर कट कर. काय झालं बाबा? बाबा मला ते वाटत फीलच येत नाही मुलीचा. काय झालं बाबा? मुलगी आल्यावर जी घंटी वाजायला पाहिजे ती वाजतच नाहीये ना. अरे यार निशिम, वाजव ना. काय घंटी वाजव ना. गोळावाला आहे का मी घंटी वाजवत इथे यायला? आ? त्यांना माहितीये ना मी त्यांचं जावईचे. मुद्दाम करताव का हो बाबा? असं असेल तर मग मी जातो, हरकत नाही नाही. नाही बाबा, बाबा ऐका ना आपण. अरे पावलं अशी टाकू देतो. सॉरी बाबा. अरे सॉरी. अगं पण मी करतोच आहे. प्लीज माझ्यासाठी अगं काय? नीट कर ना. अगं मी तुला नीट नजाकत मध्ये चालत ये ना असं. काय? अरे ये ना बाबा. रेडी आहे निशिम? हे लास्ट हा सॉरी मुलीसारखी वाटू दे, माझी एवढीच इच्छा आहे. Sorry. मला पण फील येऊ दे ना बाळा. चला चला. हा हा. रेडी आहे? हा रेडी. नमस्कार, बरं वाटलं पाहुणा तुम्ही आलात. हो, हा? हो, हो. ए निशिमा, बघ गं बाई तुला बघायला कोण आलंय. नाही. मुलगी उंटावर आहे? नाही, असं कोण चालतं घरातल्या घरात? उंट खाली पार करून या. इथे नको घरात. पाहुणा खालच्या खाली निघून जाईन मग. अरे, अरे, बरं. लाजते ती लाजते. अरे पण नीट येऊ दे ना. कसं लाजणं येते? नीट नीट. नीट हा. नीट ये ग. हा बर. हा. अरे बापरे. थोडी वर्ण डार्क आहे, थोडी काळी आहे मुलगी. नाही ओढणी आहे. ओढणी? आतमध्ये आत आहे, अच्छा. हा, चेहरा आतमध्ये आहे. हा, 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 हा. हा. आय, आयो. मुलीला दाढी मिशा आहेत. आधी का ना सांगितलं? फोटो वेगळा पाठवला होता. दाढी मिशा आहेत मुलीला. सॉरी, आम्ही नाही करू शकत. नाही, लोक काय म्हणतील? मुलीला दाढी मिशा आहेत. ऐका ना पाहुणा, अगं कार्टे दाढी मिशी करायला सांगितलेली ना, जा काढून ये जा. इथं येताना माहित होतं मला की हे सगळं नाटक करायचं. दाढी मिशी काढून यायला मला. यांना माहितीये ना आपण नाटक करतोय ते, मग यांनी ऍडजस्ट केलं पाहिजे ना. अरे पण जरा तरी मुलीसारखा दिसा ना. काय करायचं मी? दाढी
पेक्षा आधी आला, नंतर तुम्ही आला एवढ्या दाढी पेशात तुमच्या. मी काय करू, थोडं तरी बाई सारखा दिसा ना यार. माझ्या नशिबात नाही काय बापरे. खरंय, म्हणून तुला 6 महिन्यांनी बोलवतात. ते फोन करतात ना तेव्हा उपकार करायला येतो तुमच्यावर, लक्षात ठेव. ये एडिट है, एडिट बड़ा एडिट, बड़ा कात्री है. प्लीज 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 शेवटचं राग. दोनदा केला, अजून काय करू. अरे शपथ यार, शपथ. बाबा रेडी आहे. हो बेटा, हो शिव बेटा. ready आहे. आपण तुम्ही रेडी आहात? हो बेटा. आता पटकन ना ते अच्छा, अच्छा, ठीक सुरुवातीचं आहे. पटकन. ठीक आहे. रेडी बेटा, कंटिन्यू. नमस्कार होय, होय. नमस्कार. छान वाटलं भाऊना तुम्ही आलात. वा, वा, वा. निशिमा बघ गड आलाय बघायला तुला. परत करू नका ही एवढं. किती छान आली बघा ती. मुलगी लाजत नाहीये, निलाजरी आहे का? अगं लाज ना कार्टे बोलतायत तर लाज. लाज लाज थोडं लाज म्हणजे जरा फील येईल मला. लाज ना. अगं बाई काय गलिच्छ लाजते, बाबा काय बाबा तिला सोना लाजते यार ही मुलगी. नीट लाज ना निशी. काय नीट लाज यार, हे मुद्दाम करतात यार. मला मुलगी उद्धट आहे, आम्हाला चालणार नाही, रिजेक्टेड. नाही, जातो. ऐका काही ना. हरत अर्थच नाही ना. अशी अशी बोलत असेल तर कसा संसार करणार मी. असं नका करू, पाया पडते, असं नका करू. अहो, तुम्ही लग्न नाही केलं तर कोण करणार हिच्याशी लग्न? अरे काय करायचं या बाईनी? कुठे जायचं? कोणासमोर यायला काय म्हणतात? डफर डफर पदर, ओ, पदर पदर पदर. पदर कोणासमोर पसरायचा? अगं काय केलं होतं का मी कार्टे? तू आलीस का माझ्या पोटी जन्माला? मी काय केलं होतं पाप? कुठे पेडू? सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री शिवाली समीर चौगुले. बाबा मी जिंकले बाबा, मी जिंकले. आय एम सो प्राऊड ऑफ यू बेटा. लाज नाही वाटत करे तुम्हाला? लाज नाही वाटत तू? हा, कशावर खुश झालीस तू? विराजनी ट्रॉफी आणून दिली ह्याच्यावर खुश झालीस तू? अरे मी काय येतो यार इथे, मला माहित असतो हा सगळा फालतूपणा होणार आहे. तिथे पहिला कॉल येतो तेव्हा का सांगत नाही, हे मी नाही येणार. बऱ्यापैकी बिझी आहे मी, चांगलं चालू आहे बाहेर माझं सगळं, पण ना पाठीचा कणाच ताट नाहीये माझ्या, नाही तर खूप पुढे असतो. कशाला येतो ना मरायला या लोकांचा. चिडू नका, चिडू नका. काय एवढं संपवा आता, त्याच्यात, पटकन संपवा, काय एवढं नाहीतर मी त्याच्यात. निघालो मग. हरकत नाही, हरकत नाही. मला आपण पुढे कंटिन्यू करूया. माफ करा. ते झालं चल. हो, एकांतात बोललं तर चालणार आहे. जे विचारायचं ते मी विचार. का जाऊ यांच्या बरोबर एकांतात? चला जरा या. काय साला करावं लागतं सासरा म्हणजे. बाकी तीन पायाची शर्यत आवडते का? तीन पायांची शर्यत आवडते का? हो, येस, आपण जिंकायचे. 3 महिन्यांनी आपल्या बिल्डिंग मध्ये 3 पायाची शर्यत आहे. माझ्या बरोबर तुम्ही पार्टनर आहात. येस निशिमा, आपण दोघांनी पहिलं पारितोषिक मिळवायचं. आणि जी वरची आहे ना, मला नाव नाही घ्यायचं, वनमाला समीर चौगुले. नका ना घेऊ मला. हा, हो, तिला दाखवायचं आपण पहिलं येऊ शकतो. हे ऐकलंस तू? या थेरड्याला कशाला लग्न हे का करतोय आपण? मी का आलोय इथे? शेवटचा प्रश्न. शेवटचं. सुईत धागा होता येतो का? नाही येत. तुम्हाला येतो? काय येतो. मग करून दाखवा. चल, ए सुविधा गाण जा. हे घ्या. माहित होतं इथे सुविधा काय. हा बाबा, स्किट असलं की प्रॉपर्टी हाताशीच ठेवतात. दाखवा धागा. हा, दाखवा. पण सुईत धागा ओला की मग हा. लग्न कन्फर्म. हा, म्हणजे काय एकदम. वा वा जावई. नाही, अजून वेळ आहे बेटा. मिळालं ना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. आ. उलटा दोरा हे करा ना. हा, अरे काय चाललंय? जमतंय का? होय, जमताचं काही प्रॉब्लेम नाही तसं काय.
नाही. दादा सेट काढून घे. निश्चित बाबूच. सेट काढून घे, सेट काढून. सुई धागा होता. हो हो असू दे. हॅवॉक परफॉर्मन्स. कुठलेही नियम आणि अटी नसलेलं कुटुंब आहे हे. काहीही म्हणजे निव्वळ फालतूपणा चाललेला, पण त्याचीच फार गंमत आली. भारी परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय म्हणतात सोनाली ताई. अप्रतिम. मला आजच्या संपूर्ण स्किटमध्ये एकदाही हसू थांबवता आलं नाही. कितीही अप्रतिम संकल्पना सचिन गोस्वामी आणि दिग्दर्शन किंवा लेखन सचिन मोटेचं असलं तरी आज सगळ्यांच्या नाकावर चुट्टूल अभिनय तुझा होता. शिवाली तू जिंकलीस खरंच. अप्रतिम समीर. तुला किती यौवनाचा ज्वर आला होता तुला. काय शब्द वापर. यौवनाचा ज्वर. ओ माय गॉड. यौवनाचा ज्वर. म्हणजे काय एखाद्याला लग्न करायचंय, बायका लाईनी मारतायत आणि त्या अनबिलिव्हेबल. खूप मजा आली हे सगळं बघताना. आणि निशिम तू कोण आहेस आणि तू जरी विनोदानी असं म्हणालास की आमच्यावर उपकार करायला येतोस तरी तू उपकार करायला ये, कारण खूप महत्वाचा आहेस तू. तू नसशील, तू जो कुठला बापू आहेस तो नसेल तर या स्किटला काहीच मजा येणार नाही. खूप हसलो आम्ही. थँक्यू. सई. अत्यंत जिंदादिल आणि तरुणाईचा जोश असलेला परफॉर्मन्स होता. बिफोर आय फॉरगेट, मला तो गार्डन मधला पॅच बघायचा आहे जेव्हा तू जातोस आणि बायका तुझ्यावरती लाईन मारतात. मला आर्ट डिपार्टमेंटचं पण कौतुक करायचंय, कारण मला असं वाटतं की आपण सगळे कायम दिसतो पण एफिशियंटली सेट क्लिअर करणारी हीच लोक असतात. Yes. स्वराज, सरताज आणि रोहित आणि ऋषीच्या सगळ्याच टीमला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स. मस्त टीम आहे, एकदम पॉवरफुल टीम आहे, फार मजा आली.